नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। तुम्हाला तर समजलंच असेल आज आपल्याला कोणती रेसिपी बनवायची आहे। आज आपल्याला छानपैकी मस्त तिळाची चिक्की बनवायची आहे, मस्तपैकी। आता संक्रांत सणही जवळ येतो आहे, त्या निमित्ताने आपल्याला आज तिळाची चिक्की बनवायची आहे मस्तपैकी। बघा किती छान चिक्की बनवलेली मी मस्तपैकी। एक एक स्टेप याच्यामध्ये महत्त्वाची आहे। जर आपल्याला पाक करायचा असेल तर पाक व्यवस्थित बनवायचा आणि मगच अशा पद्धतीने चिक्की बनते। पाकला अजिबात जळू द्यायचं नाही, व्यवस्थित पाक बनवून घ्यायचा आणि मगच पुढची प्रोसिजर आपल्याला सुरू करायची आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य ते काय काय आहे ते इथं आता आपल्याला बघून घ्यायचं आहे। रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी कढाई ठेवून घेतलेली आहे आणि पाणी टाकून घेतलेलं आहे 2 स्पून, आणि त्याच्यामध्ये मी अर्धा किलो गूळ टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने। आता या गुळाला आपल्याला वितळू द्यायचा आहे। अशा पद्धतीने आलटी पलटी आपल्याला या गुळाला करत जायचं आहे आणि त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। बघा अशा पद्धतीने गूळ इथं वितळलेला आहे मस्तपैकी। बघा सर्व व्यवस्थित खडे वितळून गेलेले आहेत। असं सतत आपल्याला या पाकला मिक्स करत राहायचं आहे अशा पद्धतीने। बघा पाकला जळू द्यायचं नाही आहे। जवळपास आता ह्या पाक बनवून गेलेला आहे मस्तपैकी। आता आपल्याला याला चेक करून घ्यायचं आहे, पाक तयार झाला आहे की नाही ते इथं आपल्याला बघून घ्यायचं आहे। एका डिशमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा पाक टाकून बघितलेला आहे। बघा खूप गरम आहे पाक। अशा पद्धतीने पाण्यामध्ये टाकून आपल्याला पाक तयार झाला आहे की नाही ते बघायचं आहे। अजून पाक तयार झालेला नाही आहे, तो असा ओढला जातोय बघा अशा पद्धतीने। तो असा तुटला पाहिजे तरच तो पाक झाला असं समजा। अजून आपल्याला पाकला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित त्याला शिजवून घ्यायचं आहे पाकला। बघा अशा पद्धतीने परत एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे। आता या पाकला चेक करून घ्यायचं आहे परत झाला आहे की नाही। अशा पद्धतीने या पाकला आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। बघा कसा तुटला तो लगेचच। इथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो पाक तुटला पाहिजे असा। बघा अशा पद्धतीने पाक आपल्याला बनवायचा आहे। इथं मी तीळ घेतलेली पॉलिश केलेली, ती आता व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। कढईमध्ये टाकून घेतली, आता भाजून घ्यायची आहे व्यवस्थित। अशी आलटी पलटी करत राहायचं, जेणेकरून ती जळली नाही पाहिजे। जळून गेली तर मग ती कडवट लागते, त्याच्यासाठी सतत अशा पद्धतीने मिक्स करत जायचं आहे। बघा भाजून झालेली इथं तीळ आता या तीळला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। जो पाक आपण तयार केलेला होता तो असा थंड झालेला आहे, गोळा बनून गेला त्याचा। बघा त्याला आता परत वितळायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये आपल्याला 2 रेसिपी बनवायच्या आहेत। बघा अशा पद्धतीने परत मी पाक इथं गरम करून घ्यायचा आहे।
जवळपास इथं पाक गरम करून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायची. बघा, याच्यामध्ये आता तीळ टाकून घ्यायची. थोडी उरवलेली आहे तीळ. बघू गुळाचा पाक जास्त आहे की कमी. मला तर जास्त वाटतोय. परत ती तीळ आपण टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये आपल्याला. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित इथं मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी. राहिलेली तीळ टाकून घेतलेली आहे. परत आता आपल्याला मिक्स करायचं आहे. बघा, अशाच पद्धतीने पाक बनवायचा तरच चिक्की छान बनते मस्तपैकी. आता आपल्याला एका लाकडी पाट घ्यायचं आहे आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे जे आपण आता बनवलेले तीळ आणि गुळाचं सारण हे पाट्यावर टाकून याला लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. इथं हा गोळा आता तयार करून घेतलेला आहे व्यवस्थित. बघा, अशा पद्धतीने सर्व गोळा तीळ आणि गूळ मिक्स करून घेतलेले आहे. आता इथं पाटाला गावरानी तूप टाकलेलं आहे. व्यवस्थित लावून घ्यायचे पाटावरती ते तूप अशा पद्धतीने. आणि आता याच्यावरती आपल्याला तिळगुळाचं हे जे सारण बनवलेलं आहे आपण ते टाकून घ्यायचं आहे. गरजेनुसारच घ्यायचं आहे. जेवढं पाटावर बसेल तेवढंच घ्यायचं आहे. खूप गरम आहे गोळा. बघा, अशा पद्धतीने इथं मी त्याचा व्यवस्थित एक गोळा तयार करून घेतलेला आहे, जेणेकरून त्याला व्यवस्थित आपल्याला लाटता येईल. बघा, अशाच पद्धतीने हाताने त्याला थोडासा व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे आणि हातानेच थोडीशी अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे आणि वरून लाटण्याने व्यवस्थित चहूबाजूने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे मस्तपैकी. बघा, पाक जर व्यवस्थित बनलेला असला तर अजिबात चिपचिप होत नाही. सरळ सर्व व्यवस्थित लाटलं जातं, सरसकट व्यवस्थित. बघा, मस्तपैकी. कुठं जाड कुठं बारीक राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. शक्यतो चिक्की बारीकच छान लागते. अशाच पद्धतीने आपल्याला लाटण्याने पसरून घ्यायचे सर्व पाटवरती. बघा, म्हणजेच लाटून घ्यायचे. अशा पद्धतीने मी हा गोळा व्यवस्थित चहू बाजूने लाटून घेतलेला आहे इथं. बघा, मस्तपैकी. एवढंसं पण लाटण्याला चिपचिप झालं नाही, काहीच नाही. सरसकट सर्व सारण असं व्यवस्थित लाटलं गेलं मस्तपैकी. इथं जवळपास हे आता लाटून झालेलं आहे. अशा पद्धतीने सर्व पाटावरती इथं पसरून घेतलेलं आहे. बघा, गरम असतानाच आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे. आणि याला तुम्हाला जर चिक्कीचे असे बारीक व्यवस्थित तुकडे करायचे असतील तर तुम्ही करू शकतात. मी सरळ अशा पट्ट्या पाडून घेतलेल्या आहेत. बघा, इथं आता हे पूर्ण लाटून झालेलं आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला आता एका सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित सरळ अशा ह्या पट्टी पाडून घ्यायच्या आहेत त्याच्या. बघा, बघा किती छान पैकी एक सारखं लाटलं गेलेलं आहे
मस्त खूप छान चिक्की आलेली आहे, सर्व बाजूने चहू बाजूने मस्त. आता हे गरमच आहेत तोपर्यंत आपल्याला याचे व्यवस्थित अशा पद्धतीने पट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजेच तुकडे करून घ्यायचे व्यवस्थित. मी जास्त बारीक नाही केलेलं, तुकडे असेच राहू दिलेले आहेत मोठे. बघा अगदी इजी जातंय तुकडे करायला मस्तपैकी. बघा किती व्यवस्थित तुकडे होत आहेत. इथं अशा पद्धतीने चिक्कीचे व्यवस्थित तुकडे करून घेतलेले आहेत मी मस्तपैकी. आता याला 5 ते 10 मिनिटं असंच राहू द्यायचं आहे. आता पुढच्या प्रोसिजरकडे आपल्याला वळायचे, म्हणजेच पुढची रेसिपी आपल्याला तयार करायची आहे. इथं मी जे सारण उरलेलं आहे तिळगुळाचं त्याचे आता मी लाडू बनवून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने छोटे छोटे लाडू मी इथं बनवून घेणार आहे. गरम आहे तोपर्यंतच हे लाडू बनतात, आणि जर कडक झालं तरी मंद आचेवरती कढई ठेवून द्यायची आणि मग गरम करून घ्यायचं आणि परत लाडू वळवून घ्यायचे व्यवस्थित. बघा अशा पद्धतीने एक एक करून मी सर्व लाडू करून इथं घेतलेले आहेत मस्त. आता इथं ही थंड झालेलं आहे. आता चिक्की आपल्याला काढून घ्यायची. बघा किती छान आलेली आहे मस्तपैकी, हलकी फुलकी आलेली, मस्त पाक छान झालेला आहे म्हणून रेसिपी पण छान आलेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की जमेल. बघा किती छान आलेली, एकसारखी पट्टी आलेली आहे मस्तपैकी. मी साधाच गूळ घेतलेला होता तरी सुद्धा खूप छान चिक्की आलेली आहे मस्तपैकी. हे बघा अशाच सर्व पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये मी ह्या काढून घेतलेल्या आहेत. बघा किती छान आलेली आहे पट्टी, एकसारखी आलेली आहे. इथं मी तुम्हाला आता एक पट्टी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा किती छान तुटलेली, अशी पटकन तुटली, कुरकुरीत एकदम मस्त. हे बघा खूप छान. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सर्वस्वीस या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा. एका व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते म्हणून लाईक नक्की करा. बघा आता ही एक पट्टी तुम्हाला तोडून दाखवते मी परत. हे बघा किती छान आलेली आहे मस्तपैकी, एकदम कुरकुरीत भुसभुशीत अशी चिक्की आलेली आहे. हे बघा तुम्ही सुद्धा करून बघा. लाडू सुद्धा खूप छान आलेले आहेत मस्त. हे बघा मी अशाच पद्धतीने डब्यात भरून देते, कारण जेणेकरून ते एअरबॅगला चिपकणार नाही याची आपण काळजी घेतो. शक्यतो तर नाही चिपकत. डबा पॅक ठेवायचा चिक्की भरल्यानंतर, मग नाही चिपकत चिक्की अशी. बघा व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवायची, हवा बंद डब्यामध्ये टाकायची ही चिक्की आपल्याला मस्त. वाव लाडू सुद्धा खूप छान आलेले आहेत.
कारण 2 रेसिपीसाठी एकच पाकचा मी उपयोग केलेला आहे इथं. बघा हे लाडू सुद्धा छान आलेले आहेत मस्तपैकी.